अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। इटकरेत भीषण आग, रोकड, दागिने अन संसाराचा संसार राख। वाळवा तालुक्यातील इटकरे गावात सोमवारी दिनांक 2 मार्च दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत बाबासो माने व श्रीपती लक्ष्मण माने यांचे राहते घर पूर्णतः जळून खाक झाले। या दुर्घटनेत अंदाजे 9 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। दुपारच्या रखरखत्या उन्हात अचानक घरातून धुराचे लोट बाहेर येताना शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले। काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले आणि संपूर्ण घर ज्वाळांनी वेढले गेले। घराचे नवीन बांधकाम सुरू असल्याने मजुरी व बांधकाम साहित्याकरिता बाबासो माने यांनी 4.5 लाख रुपये रोख रक्कम घरात ठेवले होते, तर श्रीपती माने यांनीही बँकेतून काढलेले 3 लाख रुपये घरात आणून ठेवले होते। ही संपूर्ण रोकड आगीत जळून खाक झाली। याशिवाय कपाटातील सोन्याचे दागिने आगीच्या तीव्र उष्णतेमुळे वितळून नुकसानग्रस्त झाले। घरातील धान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य तसेच महत्त्वाची कागदपत्रेही राख झाली। आयुष्यभराची साठवण काही तासांत नष्ट झाल्याने माने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। उपलब्ध साधनसामग्री व पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने परिस्थिती नियंत्रणात येत नव्हती। त्यानंतर चिखली, शिराळा व ईश्वरपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। अमित मलगुंडे अग्निशाम गाडीसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले। जवळपास 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जवानांनी आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत घराचे मोठे नुकसान झाले होते। आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक अंदाज शॉर्ट सर्किटकडे वळत आहे। ऐन दुपारी घडलेल्या या घटनेमुळे इटकरे गावात भीती व हळहळीचे वातावरण निर्माण झाले आहे। कष्टाची कमाई आणि स्वप्नातील घर डोळ्यांसमोर राख होताना पाहावे लागल्याने माने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येत असून नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे।